नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा, बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये 350 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत. या ठिकाणी सर्व काही आपण बघणार आहोत. जागा कोणत्या पदासाठी आहेत, क्रायटेरिया काय लागणार आहे त्याला, या ठिकाणी किती फीस असेल आणि कुठं जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. चला तर स्टार्ट करूया. यामध्ये बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुनक कपूर रुग्णालय जुहू इथली जागा आहे. या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. सामान्य परिचर्या प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम 3 वर्ष, फक्त महिला उमेदवारांकरता जाहिरात. लक्षात घ्या, या ठिकाणी कोणत्याही पुरुष मंडळी जे आहेत या ठिकाणी त्यांच्यासाठी ही जागा नाहीये, तर याच्यामध्ये फक्त महिला उमेदवारांकरता खास या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, दिनांक 1/8/2025 पासून बृहमुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या परिसंस्थेमध्ये सुरू होणाऱ्या सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमाकरता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या फक्त महिला उमेदवारांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती संगणकीय ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात येतो. तर ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरती GNM नर्सिंग ऍडमिशन या शीर्षकाखाली प्रवेश होणार आहे तुमचे. या ठिकाणी वेळापत्रक दिनांक 16/7/2025 ला वृत्तपत्रात जाहीर झाले, म्हणजे कालच झाले. या ठिकाणी या डेट पासून ते या ठिकाणी 17 ते म्हणजे 27 या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन मध्ये अर्ज भरण्याची मुदत दिलेली आहे. तर आज दिनांक 17 तारीख आहे. या ठिकाणी बघा, खाली फोन नंबर दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला जर काही अडचण आली तर या ठिकाणी या फोनवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा, निवड झालेल्या उमेदवारांना सामान्य परिचर्या प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमासोबत सार्वजनिक आरोग्य परिचर्या प्रसूतीशास्त्र आंतरवासीय 3 वर्ष अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण द्यावे लागणार. ठीक आहे. अभ्यासक्रम कालावधी अभ्यासक्रमाविषयीचे भारतीय परिचर्या परिषद, महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरावैद्यक शिक्षण मंडळ यांच्या ठराव सापेक्ष राहणार. ठीक आहे. या ठिकाणी स्त्री उमेदवारांना रुग्णालयांची संलग्न निवासस्थानामध्ये वसतिगृहामध्ये राहणं अनिवार्य असेल. त्यांचं हॉस्टेल आहे, तर त्या ठिकाणी त्यांच्या हॉस्टेलमध्येच महिला उमेदवारांना राहावं लागणार आहे. विद्यावेतन तुम्हाला किती भेटणार आहे? या ठिकाणी बघा, दर महिन्याला 10,000 ते 12,000 वेतन अधिक 680 रुपये या ठिकाणी गणवेश भत्ता अधिक 300 रुपये धुलाई भत्ता अधिक मोफत वसतिगृह निवासस्थान व मोफत भोजन व्यवस्था आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 10 ते 12,000 रुपये महिना भेटणार आहे. प्लस तुमचं राहणं या ठिकाणी फ्री असेल. तुम्हाला 680 रुपये गणवेशाचा भत्ता दिला जाईल, 300 रुपये धुलाई भत्ता आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा फ्री राहणार आहे. या ठिकाणी बघा, उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 10वी आणि 12वी, महत्वाचं आहे की तुम्ही लक्षात घ्या, 10वी आणि 12वी साठी समतुल्य परीक्षा किंवा ती पास झालेलं पाहिजे बायोलॉजी, केमिस्ट्री किंवा फिजिक्स या विषयांसोबत. ठीक आहे. या ठिकाणी बघा, या शास्त्र विषयाचं PCB गुण म्हणजे PCB तुमचा गट असला पाहिजे 12वीला 40% गुण घेणं आवश्यक आहे तुम्ही, म्हणजे 12वीला तुम्हाला कमीत कमी 40% मार्क पाहिजेत. या ठिकाणी पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत समजा वरील प्रमाणे महिला, तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा कला शाखा त्यानंतर वाणिज्य शाखा या क्रमातील विद्यार्थी याच्यामधले घेतली जातील. ठीक आहे, ज्यांना 40चे गुण आहेत. म्हणजे या ठिकाणी फक्त PCB ग्रुप नाही, तर तुम्ही कला शाखा असेल, वाणिज्य शाखा असतील, यामधलेही ज्यांचं 12वी झालेले आणि 40% जास्त गुण आहेत ते या ठिकाणी तुम्हाला घेण्यात येईल. या ठिकाणी खुला गटातील उमेदवाराचा कमीत कमी 35% गुणांनी उत्तीर्ण होणे मागासवर्गीय गटांसाठी गरजेचं आहे. ठीक आहे. खुल्यासाठी 40 आहे आणि मागासवर्गीयांसाठी 35% कमीत कमी क्रायटेरिया आहे. या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध झालेल्या जागांतून ठीक आहे, सहाय्यकारी परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम या ठिकाणी सुधारित अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेल्या महाराष्ट्र परिचर्या परिषद, महाराष्ट्र राज्य सुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी 5% जागा राखीव असतील. ठीक आहे. यांच्यासाठी 5% राखीव असतील जर यांचं हे झालेलं असतील तर. मात्र असे उमेदवार आवश्यक अर्हता 10वी+12वी धारण करीत असावेत, अभ्यासक्रमाबाबतच्या अन्य अटींची पूर्तता करीत असावेत, तथापि या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. ठीक आहे. की ते कुठेही नोकरीला नाहीत किंवा त्यांना कोणताही विद्यावेतन अनुदाय चालू नाहीये. ठीक आहे. तर जे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तसेच उर्वरित जागा मिळवण्यात येतील. ठीक आहे. अपंगासाठी 5% जागा आरक्षित राहणार आहेत या ठिकाणी उमेदवारांना उपलब्ध न झाल्यास. ठीक आहे. तर त्या प्रवर्गातील उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी निवड करण्यात येईल. म्हणजे जर उमेदवार भेटले नाहीत तर अपंग या ठिकाणी किंवा तुम्हाला कला किंवा वाणिज्य शाखेतील सुद्धा भेटणार आहेत. तर ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी अप्लाय करा.
उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 50 गुणांचा मराठी विषय तुमच्याकडं तुम्ही घेतलेला पाहिजे, म्हणजे पास झाला पाहिजे. ठीक आहे. उच्च स्तर आणि निम्न स्तर मध्ये उत्तीर्ण पाहिजेत. पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो. या ठिकाणी वयोमर्यादा 31/7/2025 पर्यंत 17 ते 35 वर्ष मॅक्सिमम असलं पाहिजे. जन्मदिनांक हा 1/8/1990 पासून ते 31/7/2008 पर्यंत असलेल्या प्रवेश पात्र समजले आहे. म्हणजे या डेट पासून ते या डेट पर्यंत तुमची डेट ऑफ बर्थ यामध्ये असली पाहिजे, या ठिकाणी त्याच्या बाहेर नाही. या ठिकाणी बघा, समुपदेशन निवड झालेल्या मुलाखतीसाठी स्वखर्चाने तुम्हाला या ठिकाणी मूळ कागदपत्र घेऊन हजर राहायचंय. लक्षात आलं. पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी केला जाणार नाही. तुम्हाला हजर कुठं राहायचंय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, डॉक्टर रू न कपूर रुग्णालय, जुहू परिचार्या पाठशाळा, मुंबई 56 येथे घेण्यात येणार. ठीक आहे. तर या ठिकाणी सेवेच्या अटी खाली या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे परिचारिका असतील, कर्मचारी असतील, ते शिस्त घालून दिलेले नियम त्यांना या ठिकाणी, आणि मध्येच अभ्यासक्रम सोडून जाता येणार नाही. जर तुम्ही म्हणलात मला सोडायचं आहे तर ते सोडता येणार नाहीये, या ठिकाणी सांगितले. अन्यथा 11,822 इतका दंड आकारण्यात येईल. समजा सोडून जाता आलंच तर तुम्हाला एवढा दंड देऊन बाहेर निघावं लागेल. तर विद्यार्थी परिचारिका प्रवेशासाठी एकूण 350 संख्या आहे. या ठिकाणी संख्याचं विवरण दिलेलं आहे. प्रवर्ग दिलाय, आरक्षण दिलंय आणि आरक्षित जागा दिलेल्या आहेत. तर खुल्या प्रवर्गासाठी 98, SCBC साठी 35, EWS साठी 35, इतर मागासवर्गीय 67, विमासाठी 7, भजड मध्ये 7 आहेत, भजक मध्ये 12, बजब मध्ये 9, विजा अ मध्ये या ठिकाणी 11, अनुसूचित जातीमध्ये 24 आणि अनुसूचित जमातीमध्ये 45 असं या ठिकाणी दिलेले आहे. खाली बघा, या ठिकाणी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट दिलेले आहेत. जात, वैधता प्रमाणपत्र, जातीचं, अनुसूचित जातीचं, भटक्या जमाती क, हे सगळ्यांचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट राहणार आहे. ऑनलाईन अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गासाठी 616 प्लस 18% GST म्हणजे 727 रुपये. संवर्गाकरिता या ठिकाणी 9% GST, SGST 9% राहणार. ठीक आहे. आणि मागासवर्गीयांसाठी 411 रुपये 18% GST पकडून तुम्हाला या ठिकाणी 485 रुपये द्यावे लागतील. त्या ठिकाणी बाकीचे इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला वरती जाऊन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर व्यवस्थितरित्या ॲडव्हर्टाइजमेंट समजून घ्या. तुम्हाला ती समजली नसेल तर पुन्हा एकदा पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट पहा. या ठिकाणी 12वी प्लस कला प्लस वाणिज्य या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी फॉर्म सुटलेले आहेत. मिनिमम तुमचे 35% कॅटेगरीमध्ये आणि ओपनमधून असेल तर 40% मार्क तुम्हाला 12वीला पडलेले पाहिजेत, तरच तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. बाकी तुम्हाला सर्व फॅसिलिटीज मोफत आहेत. कोणत्याही प्रकारची फीस तुम्हाला लागणार नाही. तुम्हाला रिम्युनरेशन 3 वर्षासाठी पूर्णपणे दिलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जॉबही. तर फक्त महिला उमेदवारांकरता जे कोणी या ठिकाणी 12वी प्लस तुमचं या ठिकाणी 10वी प्लस 12वी झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही याला फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो, याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, या ठिकाणी लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.